माझ्या रुग्णमित्रांनो, आपण ज्यावेळेला मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या दृष्टीने इन्शुरन्सचा विचार करतो आहे, तर त्यावेळेला काही मूलभूत बाबी तुम्हाला समजून घेतल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यातली महत्त्वाचा बाब म्हणजे आपल्या हॉस्पिटलला, महेश हॉस्पिटलमध्ये आपल्याकडं रेम्बर्समेंट आहे. म्हणजे आपण दिलेल्या फीजबद्दलचं फाईल तुमची ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला रेडी करून मिळते हॉस्पिटलकडनं आणि ती तुम्ही तुमच्या एजंटला सबमिट करता आणि त्यायोगे तुमच्या अकाउंटला नंतर पैसे जमा होतात. आता होतं आहे काय की याच्यामध्ये आपलं कॅशलेस नाही आहे, रेम्बर्समेंट आहे. पण आपलं हॉस्पिटल हे A+ कॅटेगरीमध्ये असल्यामुळे तुम्हाला तुमचे रेम्बर्समेंट होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, हे 99% खरं आहे. अनजस्टिफाईड विनाकारण कुठले पैसे तुमचे कट होणार नाहीत एवढं आपण खात्रीने सांगू शकतो. इन्शुरन्सच्या बाबतीत काय असतं की प्रत्येक कंपन्यांचं स्वतःचं पेमेंट करण्याचं जे गणित आहे ते तुमच्या कंपनी, त्यानंतर तुमची पॉलिसी किती अमाऊंटची आहे, कुणाची आहे यावर अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक कंपनी मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी एक विशिष्ट रक्कम कॅपिंग करून टाकलेलं आहे. त्याच्यावर ते पैसे देत नाही. काही कंपन्या 15,000 देतात, काही 20,000 देतात, काही 40,000 देतात, काही 50,000 देतात. ही ठराविक रक्कम त्या कंपनीप्रमाणे तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे ठरलेली आहे एका डोळ्याकरता. तर त्याच्यामध्ये ते बदल नाही करणार. पण तुम्ही जर समजा 5 लाख किंवा त्याहून जास्त तुमच्याकडे तुमची इन्शुरन्सची पॉलिसी असेल, तर बऱ्याचशा कंपन्या आता तुमच्या पॉलिसीच्या 10% रक्कम, म्हणजे साधारणपणे 5 लाख असेल तर 10% म्हणजे 50,000 रुपये एका डोळ्याकरता देतात. हा साधारणपणे नियम आहे. पण साधारण 1 किंवा 2 लाखाची किंवा 3 लाखाची पॉलिसी असेल तर मग त्यांची ठराविक कॅपिंग केलेली जी रक्कम आहे तीच तुम्हाला मिळत असते. याच्यामध्ये हॉस्पिटलकडनं तुम्हाला संपूर्ण पेपर बनवून मिळतात. याच्यात महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत, तुम्हाला जस्टिफायबल न्याय्य पद्धतीने जे पैसे मिळाले पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळतात. आपण काय करायचं आहे, आपण तयारी काय करायची, तर आपण पहिल्यांदा आपल्या एजंटशी बोला. त्याला सांगा की आमचं डोळ्याचं ऑपरेशन अमुक ठिकाणी होतं आहे आणि इथे कॅशलेस नाही आहे आणि आम्हाला रिम्बर्समेंट करायची आहे. मग त्याला विचारा की तुम्ही आम्हाला एका डोळ्याकरता किती पैसे देणार आहात. ती किंमत ती अमाऊंट समजून घ्या किती मिळणार आहे. ती तुम्ही तुमच्या ऑपरेशनच्या डॉक्टरला किंवा आम्हाला हॉस्पिटलला सांगितली नाही तरी हरकत नाही. ती तुमच्यापुढं तुम्हाला माहीत पाहिजे. आपल्याला नक्की खात्रीने किती पैसे मिळणार आहेत. हे झाल्यानंतर तुमचं काम होतं की तुम्ही त्यांना ऑपरेशनची तारीख, ऑपरेशनचा दिवस आणि हॉस्पिटलचं नाव आणि पेशंटचं नाव कळवणं गरजेचं आहे. त्यायोगे तुम्हाला ते ॲक्नॉलेजमेंट नंबर देतात, तो तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे. आणि तुमच्या एजंटला मेडिक्लेमचा फॉर्म मागायचा आहे. A आणि B असे 2 फॉर्म असतात. त्याच्यातला B फॉर्म तुम्ही मागायचा आणि तो तुमच्याकडं घेऊन यायचा आहे आणि हॉस्पिटलला तो जमा करायचा आहे. ही सर्वसाधारण ऑपरेशनच्या आधीची तयारी आहे. ऑपरेशनसाठी लागणारे पैसे कसे गोळा होतील, कसे दिले जातील, कसे घेतले जातील याविषयी तुम्हाला हॉस्पिटलचा स्टाफ सविस्तरपणे सांगेल. मी आज तुमच्याशी फक्त इन्शुरन्स संबंधी बोलतो आहे. ऑपरेशन झाल्यानंतर साधारणपणे आपण 7 दिवसाच्या आत आपली फाईल जमा करणं अपेक्षित आहे. तसं तर आपण 1 महिनाभर ही फाईल आपण जमा करण्याचा कालावधी असतो, पण 7 दिवसाच्या आत आपण प्रत्येक पेशंटला जमा करणं गृहीत धरतो. महेश हॉस्पिटलमधनं तुम्हाला ही फाईल पूर्णरित्या बनवून 2 सेट्समध्ये साधारण 3 ते 4 दिवसात वर्किंग डेमध्ये मिळते. त्यामुळे त्याची काळजी नसावी.